कांदा दिसत नाही. नाही डायरेक्टच शिजायला टाकत असते. ब्लॉग बघतात बघा बाई, जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या भावाने ते काढून टाकलेले. तुम्ही सारखं झाडू का घेताय? लोक म्हणतील सारखंच किती. गुड मॉर्निंग. आ झोपतो? अरे झाली का नाही झोप? किती वाजले? 10 o'clock. किती झोपतय बाळ? आम्ही चहा पिलो. आणि मी इकडे ना थोडे चेंजेस केले. ते पिशवी इग्नोर करा, मी तिथे त्यात काहीतरी ठेवलंय म्हणून ती जरा आधूच्या हातापासून लांब ठेवलेली. आणि इकडे पहिली आहे ना एक टेबल होता छोटा. थांबर कारू. इथे ना पहिली एक छोटा टेबल होता. हा चाललाय. आणि मग मी मांडणी इकडे शिफ्ट केली आणि तो टेबल आतमध्ये शिफ्ट केलेला आहे. त्यामुळे किचनमध्ये भरपूर जागा झालेली आहे. आता आपल्याला शूट करायला सोपं जाईल. आणि इथे सिलेंडर जो ठेवला आहे तो सिलेंडर मी किचन खाली ठेवणार होते, पण यांचं म्हणणं की 2 शेजारी शेजारी भरलेले सिलेंडर नाही ठेवायचे. त्यामुळे एकाला इथे ठेवलं आहे आणि एकाला किचन खाली ठेवलं आहे. तर ठीक आहे चला. साहेब उठून गेलेले आहेत, आता अंथरूण काढते. आता आपण कोणतं चॅलेंज करणार आहे? चॅलेंज? हां, चॅलेंज काय नाही करणार आहे. असंच ब्लॉग चालू केलेला आहे. बघू आता दिवसभरात काय करतोय. हां, आपला किंडर जायचे, आपला डिमार्टला जायचं. नुसतं डिमार्ट. फ्रेंड्स बघा, मला 2 चहा भेटलेले. ए नको जास्त पिऊ आरू, नको पिऊ जास्त. आता आता शंभू करायची का रे? आमच्या भिंती खूप जास्त खराब झालेल्या आहेत फ्रेंड्स. आणि कलर करायचा म्हटलं ना तर हा जो आहे ना, हा दिसतोय ना तुम्हाला, हा पोरगा, हा अजिबात कलर टिकून देत नाही. आता बघा इथे ना आम्ही दिवाळीच्या आधी जस्ट कलर केलेला, पण बघा इथे सगळं तुम्हाला दिसत असेल कसं घाण करून ठेवले ह्या पोरांनी. ह्या कोणी केलंय रे तिथं सगळं घाण? गेला. सकाळी उठल्या उठल्या ना हा पहिली देवाची लाईट लावतो, त्याला आवडते. आणि दुपारी जर मी बंद केली ना तरी तो परत लावतो. बाळा नको राहू दे, पप्पा लावतील. ती पिन छोटी आहे ना, त्यात बसत नाही बरोबर. तर ठीक आहे चला, आता अंथरूण वगैरे काढून घेते. आणि जे आरूचं काल प्रोजेक्ट केलं ना, तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर. खरं तर प्रोजेक्टचा ब्लॉग अपलोडच केला नाही, कारण तो मी एडिट करून चुकून माझ्याकडनं डिलीट झाला. सॉरी. हां, तरी ते वरती देवघरावरती ठेवले, कारण अद्वैत ना सारखा घेत होता. मग ते स्कूलमध्ये न्यायच्या आधीच तुटलं असतं. बरं त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत थोडेसे. तर बघा इथे ना मी हे आधी केलं नव्हतं ना, आता हे पण लावले. आणि इथे जे ग्रीन पट्ट्या दिसतात आहे ना तुम्हाला, त्यावरती हे करणार आहे ॲनिमल्स. म्हणजे आता जसं की डॉगचा हाऊस आहे तर डॉगच्या हाऊसला किनल बोलतात, तर मग तसं डॉग किनल असं लिहिणार आहे. तर नंतर काम उरकल्यावरती मग सगळं लिहीन ते. परत आदू झोपल्यानंतरच त्याला खाली घेणार आहे, कारण अद्वैत ना खूप म्हणजे ते सारखं ओढत राहतो, त्याला पाहिजे नाही ते, आणि मग तो तोडून टाकणार. तर ठीक आहे चालेल चला. आता माझा पण अवतार खूप आहे. आता आधी आंघोळ वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ठीक आहे. जय पप्पा. आधी सुकायचं ठेवा. आता जीन्स घालून कुठे आली हिरोईन? पाय पडतो. अरे झाली आंघोळ का तुम्ही लोकांनी जीन्स घातली? काय असं? तर आता हे झालेलं आहे, काय बोलतात, देवपूजा वगैरे झालेली आहे, माझी आंघोळ झालेली आहे, मुलांची आंघोळ झालेली आहे. आणि आता चपात्या करायला घेणार आहे मी. पीठ मळून घेते. आज संडे आहे तर बघू चिकन वगैरे करेल. भाकरीचं पीठ संपलं आहे त्यामुळे चपात्याच करणार आहे. चपात्या खरं तर मला जास्त आवडत नाही, पण नो ऑप्शन. चला आता पटकनी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर ना मग थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आज हे संपूर्ण क्लिनिंग करणार आहे बेडरूमचं. काय ऑलरेडी बेडरूममध्ये ना भरपूर पसारा झालाय, कारण हे मला बोलले होते की आपण संडेला क्लिनिंग करूया. त्यामुळे बघा इथे असं वाटतंय गोडाऊन झाले पूर्ण. हे ना इथे शिफ्ट केलंय काल मी, आणि वरती अंथरूण वगैरे ठेवलेलं आहे. इथे
प्रतिभाने मला लसूण दिला होता तो ठेवलाय मी. तिने सांगितलेलं मला की असं टांगून ठेव तर तो चांगला राहतो आणि थोडा जास्त क्वांटिटीमध्ये होता लसूण. मग तसं टांगून ठेवलं की त्याचा कचरा खूप पडत होता म्हणून मी त्याला ओढणी लावली आहे. आणि इकडे सगळा पसारा झालाय कारण मी 2-3 दिवस अजिबात लक्ष दिलेलं नाहीये. काहीतरी बुधवारपासूनच. हां. आणि इकडे पण थोडं थोडं काय काय वरती असं हे कुठे कुठे ठेवतात मुलं पण आणि हे पण कधी कधी माझ्याकडनं पण ठेवलं जातं. तर ठीक आहे असं हे बघा हे एवढं सगळं आता असा सगळा पसारा आहे. आणि आता जेव्हा क्लिनिंग करणार ना तेव्हा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. मग आपण कसं उरकणार आहे काय करणार आहे ते सगळं दाखवणार आहे. आता आधी मी पटकनी स्वयंपाक करून घेते. म्हणजे कसं अजून मला चिकन आणायला जायचं आहे त्यानंतर ना मग मी स्वयंपाक करणार आणि मग त्यानंतर ना आम्ही क्लिनिंग करणार. प्लस यांच्या ऑफिसचं पण थोडंसं काम आहे यांना ते पण करायचं आहे. विकेंडला असं म्हणतात ना की खूप म्हणजे असा छान असतो विकेंड. तर आमचा नसतो. आमचा साफसफाईमध्ये काय रे बाळा नाही पप्पांचे दुसरे फ्रेंड येणार आहे. तर विकेंड आहे ना आमचा असा शक्यतो साफसफाईमध्ये जातो किंवा मग यांच्या ऑफिसच्या कामात यांचा दिवस जातो आणि माझं या मुलांमध्ये काही ना काही करण्यामध्ये आणि संडेला थोडासा उशिरा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी तर असं होतं. आणि हा यामध्ये आहे ना आय होप तुम्हाला दिसलं असेल तर यामध्ये चिप्सचं पॅकेट आहे. आणि आदूला आहे ना आदूची तब्येत थोडी ठीक नाही आहे त्यामुळे मी तिथे लपून ठेवलेलं आहे ते. नंतर ना आदू झोपल्यानंतर ना मग आरूला देणार. आरूला बोलले तोपर्यंत हात लावू नको नाहीतर मग तो पण घेईल. तर ठीक आहे चला खूप बडबड झाली आता पटकन मी स्वयंपाक करून घेते. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय ना इथे जे सगळं दिसतंय ना इथे हा जो पसारा दिसतोय तुम्हाला हा आरू आणि आदू या दोघांनी केलेला आहे. इथे कपडे आणून टाकतात. परत अभ्यासाला आरू सकाळ सकाळ बसलेला पण आरूने ना अजिबात काहीच उचललेलं नाहीये. आणि इथे यांनी उशा ठेवलेल्या आहेत. आता चला तुम्ही लोक सोफा तिथं क्लीन करा आता मी स्वयंपाक करते. काय बोलतो बोल. काय जातो सारखं रेल्वे स्टेशनला कुठं जायचं असतं काय माहिती माझ्या बाबूला. वंदे भारत. आता तू जीन्स का घातली आहे पण. अरे आपल्याला कुठं जायचं नाही बा. काय रेल्वे स्टेशनला काय तर आता आहे ना आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया आधी. इथे तुम्ही फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट पण वापरू शकता पण मला आता खूप जास्त उशीर झालाय कारण आमचं खूप लेट ठरलं की चिकन करायचं आहे आज. तर आता चिकन वगैरे घेऊन आलेली आहे. आधी आहे ना आपण त्याला फक्त अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद लावायची आहे थोडी धना पावडर आणि मी कांदा कापून देणार आहे. हे कांदा कापून देणार मला आज मदत करणार कारण की ना उशीर झाला खूप आणि ना ह्यांनी खूप लेट सांगितले. यांचं एक फ्रेंड येणार आहे आज घरी तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला चिकन करूया. तर आपण ह्याला मीठ लावून ठेवूया. मी पीठ मळते चपात्यांचं तोपर्यंत मला कांदा वगैरे करून देतील मग वाटण काढून डायरेक्ट शिजायला टाकणार आहे कारण की काय करतोय सुक्क करणार आहे. आणि रस्त्यामध्ये मी शक्यतो पीस टाकत नाही कारण की आम्हाला कोणाला आवडत नाही ग्रेव्हीमध्ये पीस. तर मग आता हे मॅरिनेट करून घेऊया आणि मग पीठ मारायला घेतलं आणि काही कांदा चिरून देणार. कांदा चिरायला मला एक नाही वाचवला म्हणजे हो चला पटकन. हां अजून म्हणतो मी पण आहे ना कांदा कापून हे आपलं मॅरिनेट करून घेऊया. फटायला लागते मॅरिनेशन फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट ना काय आधीचे होते एवढे कोरडे पडले ना पाणीच पाडतो का त्यांना दाखवू खूप जास्त कोरडे पडले. आपण तूप लावूया का थोडंसं मॅगी मॅगी नाही खायची छोटी मॅगी खायची. चल आपल्याला काम करायचं चला 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 चला. कोणतं फुकूक मॅगी नाही बा. ए आरू काकांना विचारायचं प्यायचं पाणी बंद करू का. अरे मग ते मोटरवर प्रेशर येतो ना नळ चालू नसतील तर. खरं तर ह्याच्यासोबत चिकन सोबत ना भाकरी जास्त चांगली वाटते पण पीठच नेमकं संपलं आणि काही प्लॅन नव्हता की चिकन करणार म्हणून कारण की साफसफाई पण करायची होती. तर मग म्हटलेलं साधंच काहीतरी पटकन करेल. तर आता हे म्हटलं की चिकन करतात हो चालेल ना त्यांना कांदा चिरून आपण पीठ बोलू.
इथं घेऊन ये. बाबा मी पण कापू का? तू राहू दे, का? छोट्या मुलांनी नसतं कापायचं. अरे प्लीज कापू. आमला आहे ना खूप त्याने मग काय लावले त्याला सांग आपल्याला कॉफी मिळेल. कांदा दिसत नाहीये. कांदाच दिसत नाही दिसू द्या. कांदा चिरतात असं दाखवा कांदा. मम्मी मसाला खाली छान वाटत. कांदा चिरतात ठीक आहे दिसतंय. यांचं पण ना पहिली होतं बरं का चॅनल ह्याचं रेसिपीचं, पण मग नंतर मी यांनी बंद केलं. आता घ्या वरती कॅमेरा. अरे वरती घ्या. अरे तू सरक. आहे ना मध्ये मध्ये लुडो लुडो करतो. अरे तुझ्या डोळ्याला काय झालं बघू इकडे बघ. काळा हात लावलाय सगळं त्या कांद्याचा. काजळी लागली आहे सगळी. तसं नाही करणार, कटिंग करून देतो मी नंतर काढतो तसं साईडने. ठीक आहे आता आम्ही ना पटपट स्वयंपाक करून घेतो. आम्ही म्हणजे हे फक्त कांदा कापून देणार, मग बाकी सगळं पुढचं मी करणार आहे. आणि मग नंतर मग तुम्हाला भेटते. हा भाजी फोडणीला देताना एकदा पाहिजे तर जमलं तर दाखवते. कदाचित माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती मी टाकली असेल चिकनची भाजी, पण बघू परत एकदा टाकेल. बघितलं आणि कशी कामं करतात ते बघा. इथे अर्धवट काम केले. आता ते 4 वेळा किचन मध्ये येणार, 4 वेळा बाहेर जाणार, मग मला 2 तासांनी कांदा चिरून मिळणार. हा काम करतो. तर ठीक आहे चला आता पटकन उरकतो आणि मग तुम्हाला भेटते परत. कापून दिलं मस्त कांदा. असं असं ते बाकीचं कटिंग नंतर कर. नंतर कधी? मम्मी ताईला सरला दिलं पैसे बाहेर. अरे हात कांदा कापून दिला. अरे काय करायचं माहिती का, बारीक कांदा चिरायचा आहे. चॉपर मध्ये चिरता का? हा दे. तिथं मांडणी ते बघा चॉपर. आपलं पीठ मळून झालेलं आहे. जाऊ दे चल मी कांदा चिरते, तुम्ही जाते हे करा पीठ. हा ठीक आहे. चला आलो आपण साफसफाई. इथं पाणी ठेवतं ते. काय नाही मदत इथे. चल. कोण नाही मदत करत मला. कांदा कापा. ते दर संडेला मला मदत करायला येतात, अशी मदत करतात अर्धी ॲक्ट निघून जातात. तर ठीक आहे चल आता हात धुवून घेते आणि कांदा चिरते. फ्रेंड्स बघा किती मोठी. तुम्ही लोक आहे ना साफसफाई करा, पण पसारा घालून नका ठेवू काय मला उचलायला. काय करतोयस? अरे मम्मी हे धक्काला तर गाडी. आणि आहे ना हे काय करणार माहिती का, आता साफसफाई करणार बेडरूम मधली एकदम छान, पण हॉलमध्ये पसारा करणार. तर आहे ना थांबा तुम्हाला दाखवते हे काय करतात ते. बघा आम्ही किती साफसफाई. दाखवतेच आता बघा काय साफसफाई करतात ते. ना हॉल खाली झाली ना, अजून थोडं हॉल खाली करायचं. मम्मी मला ते हे वाला झेपतं, हे वाला कपा आणि माझं वाला आणि हे अंदर का पडतोय रे सारखा? आता कारण हे ते का? हम्म. बघ ना असं अंदर येतोय ना. थोडंसं येतं. हा. तर इथे आहे ना सगळ्या भिंतीचा कलर वगैरे निघालाय. आम्ही आहे ना कलर करणार आहे घराला, पण आदू थोडा मोठा झाल्यावर तो निदान ना फर्स्ट मध्ये किंवा मग UKG मध्ये तरी गेला पाहिजे, त्यानंतरच कलर करणार. कारण की तो खूप जास्त भिंती खराब करतो. आणि तो कलर जो निघालाय ना तो सुद्धा अजूनच काढलेला आहे. ए हळू, छत्री आहे ना. चल लोक फास्ट. हा गजर काय उठायचा वगैरे नाही आहे. पाणी प्यायचं, पाणी बंद करायचं गजर आहे आमचा. खूप जास्त बिचारा नवरा माझा बघा किती मेहनत करतोय आणि मी फक्त फोन घेऊन मागे मागे फिरतीये त्यांच्या. हे ना यांनी कॉर्नर पीस आधी पण इकडेच होता, त्यांनी आता परत आतमधनं बाहेर शिफ्ट केलेलं आहे. हाय. चायना. तर ठीक आहे चला आपला कांदा चिरून घेऊया. खूप वेळ झाला कांदा चिरती.
बघा गाईज मी येणार रडतीये आणि यांना काय बघा आहे का कांदा आपली बायको कांदा चिरताना एवढी रडतीये ते फोनवरती बोलत फिरतात ते काय नाही पडले एवढी आग होती ना डोळ्यांची काही काही कांदे ना खूप जास्त कडू असतात काही काही चिरताना काहीच वाटत नाही अरे हा हे ना माझी आजी सांगायची हे असं जे कांद्याचं असतं ना हे असं ठेवायचं मग डोळ्यातलं पाणी येत नाही आपल्या तर आता फोडणीचा कांदा चिरून झालेला आहे वाटण्यासाठी आता कांदा चिरून मी सुक्क आहे ना डायरेक्टच शिजायला टाकत असते सुक्क आहे ना डायरेक्टच शिजायला टाकत असते मी म्हणजे कसं होतं आरुषी बघितलं ना किती बडबड चालू आहे आता एवढं झालं काय आता ना इकडे दिसतंय ना किती पसरा केलाय हे सगळं उचलायचंय काय तुम्ही काहीतरी फोन बघतोय दोन कपाट आमच्या घरात आहे ना कपाट खूप आहे पण लागतात पण खरं तर जर ती कमी झाली ना तर मग आम्हाला जागा नाही पुरणार कपडे ठेवायला मी धक्का देऊन घेतला तर आता याला मी चिकन शिजायला टाकते कांदा परतून झालेला आहे आपला मीठ वगैरे सगळं आपण आधीच टाकले तर ते टाकण्याची गरज नाही आता आणि एकीकडे ना कांदा परतण्यासाठी टाकले वाटण्यासाठी ह्याच्यावरती आपण लगेच झाकण ठेवूया आणि पाणी ठेवूया झाकणावर ह्याच्यामध्ये ना लगेच पाणी नाही टाकायचं थोडं हे गरम झालं ना पाणी की मग ते आतमध्ये आपण पातेल्यात टाकूया तर ठीक आहे इथे कांदा खोबरं भाजून घेते आणि लसूण गावचा आहे त्यामुळे काही सोलत वगैरे नाही बसणार आहे साधी सहितच वापरणार आहे आणि कसा फोनमध्ये बघूया माझ्या फोनला काय झालं काय माहिती असं कॅमेरा फिरवलं ना की सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतंय बिचारे काम करतात तुम्हाला ना आमचे असे व्हिडिओ आवडतात ते का मग रोज जसं मी इथून मागचे टाकलेले आहेत आरू आणि माझ्यासोबतचे ते आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या दाजींना ना जास्त आवडत नाही असं व्हिडिओमध्ये यायला तर मग फक्त वीकेंड असल्यावरतीच ते येऊ शकतात असे जॉबमुळे त्यांना शक्य सुद्धा होणार नाही पण तुम्हाला कसे ब्लॉग आमचे पाहायला आवडतील ना ते कमेंट करून सांगा म्हणजे मग तुमच्या दाजी थोडा सिरियसली घेतील मनावर हो ना तर ठीक आहे चालेल चला आता आहे ना मी फोन साईडला ठेवून देते पटकनी सगळा स्वयंपाक उरकून घेते जमलं तर भाजी फोडणीला टाकताना तुम्हाला दाखवते आणि मग यांची क्लिनिंग पण तोपर्यंत बऱ्यापैकी होईल मग नंतर आपण भेटू तर आता इथे ना वाटणाची तयारी झालेली आहे म्हणजे खोबरं भाजून घेतलंय कांदा भाजून घेतलाय खोबरं भाजून घेतलंय अद्रक आणि लसूण सुद्धा घेतलाय लसूण भरपूर घ्यायचा साली सहित घेतलेला आहे आणि इथे पुदिना थांब रे एक मिनिट आणि कोथिंबीर तर हे एवढे जिन्नस मी आता वाटून घेणार आहे आपल्याला सुक्यासाठी पण यातला थोडंसं वाटण घालायचं आहे आणि ग्रेव्हीसाठी पण काय बोलतो आरू आदूला आणि आता मी टोमॅटो चिरते सुक्या भाजीसाठी चिकन आपलं अजून शिजतंय चिकन शिजायला आता फारसा वेळ लागत नाही म्हणजे पहिली कसं जरा चिकनला पण थोडासा वेळ लागायचा पण आता चिकनला खूप लवकर शिजतं कोंबड्या बहुतेक डुप्लिकेट असतात दोघं काय करतात काय केलं माझं तुम्ही लोकांनी काढा मला ना तिथं एक हे लावायचं आहे आरसा होय बनवायला नाही ते बघा ते हे येतं ना पेपर तसं माझं ना ऑनलाईन मागवलं हे जे आता यांनी काढलं ना ते माझ्या नंदेने दिलेलं मला गिफ्ट
आणि मग त्यांनी काही पण दिलं ना का मी टाकून नाही देत, मग मी इथे लावलं होतं असं छान. आता यांनी काढून टाकलं बघा. त्या पण ब्लॉग बघतात बघा बाई, जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या भावाने ते काढून टाकलेले. तुम्ही सारखं झाडू का घेताय? लोक म्हणतील सारखंच किती डस्ट किती आहे. अरे मग एकदाच पहिली सगळी कपाटं सरकून घ्या ना. स्टेप बाय स्टेप. तर मी स्वयंपाक करते आणि मी यांना म्हटलं होतं की माझं सगळं काम आवरलं ना की मग आपण करूया. तर हे काय ऐकत नाही. हे बोलले की नको, तसा वेळ खूप जाणार, त्यापेक्षा तू तुझं स्वयंपाक उरकून घे, मग मी तोपर्यंत हे आजचं काम उरकतो. आता काय करतं? पाणी भरलं त्यात तू? इथं लय ओरलं केलं, तू खाली पडणार. चला चला, हा ब्लॉग बहुतेक थोडा मोठा होईल, तर पण आय होप तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही एन्जॉय करत असाल हा ब्लॉग. तर ठीक आहे, आता जास्त वेळ नको घालायला, पटपट सगळी कामं उरकायची. मी खूप वेळा असं बोलते की मी ना सगळं स्वयंपाक उरकून घेते आणि मग तुम्हाला भेटते, पण मला हा वाटण दाखवायचं होतं म्हणून खरं तर मी चालू केलेला. तर आता हे वाटण थंड झालेलं आहे, मी पटकन आता वाटून घेते. ए आदू, आवाज कमी कर, त्याचा आवाज कमी कर. तर आता ना आपण सुक्याला फोडणी देऊन घेऊया. म्हणजे खडे मसाले जे काही तुमच्याकडे असतील ना अवेलेबल ते घालायचे आपल्याला. तेल गरम करण्यासाठी ठेवलंय आणि बाकी ए आदू, हे तेजपत्ता संपलेला आहे. तेजपत्ता संपलेला आहे तर मग तेजपत्ता नाही टाकते मी. बाकी हे बेसिक मसाले घेतलेले हे ना आपण. आधी इथे सुका मसाला काढून घेते मी. सगळ्यात आधी कांदा लसूण मसाला, त्यानंतर बेडगी मिरची पावडर. लाल तिखट खूप जास्त नाही घालणार आहे, नाहीतर मग खूप झणका मारेल, कारण की आपण खडे मसाले पण घालतो. थोडीशी हळद आणि 1 चमचा धना पावडर. आणि हा आहे ना चिकनवाल्यांकडे मिळतो मसाला, त्याची काही ॲडबिट करत नाही मी, पण ह्या मसाल्याने पण ना खूप छान होते भाजी. त्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी घालत असते, कारण की हा पण म्हणजे असतो तिखट आपला कांदा लसूण मसाला असतो ना, अगदी त्या पद्धतीने असा रंगसुद्धा छान आहे ह्या मसाल्याला आणि तिखटसुद्धा आहे आणि चवसुद्धा छान आहे. तर अर्ध पॅकेट घातलं आहे मी, 10 वाला आहे तर अर्ध पॅकेट. हां, तर आता काय करायचं, पटापट काय करायचं, हां मसाला लगेच नाही घालायचा, आधी खडे मसाले घालायचे, त्यानंतर ना बारीक कट केलेला कांदा घालायचा. नाहीतर मग काही काही मध्ये आधी तुम्ही मसाले घालाल आणि मग कांदा परत येणार नाही, तसं आता मी करणार होते. तर आता कांदा आधी परतवून घ्यायचा आहे, छान असा मऊ होईपर्यंत कांदा परतायचा. त्यानंतर ना मी ते टोमॅटो कट करून ठेवलेला आहे, हा टोमॅटो घालायचा, तो सुद्धा मऊ होईपर्यंत परतायचा. आणि मग त्यानंतर ना आपण जे इथे मसाले काढून ठेवलेले आहेत हे घालायचे. त्यानंतर ना हे एवढं वाटण आहे हे घालणार मी आणि मग चिकन घालणार त्यावरती. तर आय होप तुम्हाला रेसिपी समजली असेल. थोडी पटपट सांगते कारण साईड बाय साईडनं मी इथे सुक्यासाठी सुद्धा परतवून घेतले मसाला. हा मसाला सुद्धा ना थोडा जास्त वेळ परतायचा, सुक्यासाठी नाही ग्रेव्हीसाठी. तर हा मसाला सुद्धा थोडा जास्त वेळ परतायचा. आपण वाटण जेवढं जास्त परतू ना तेवढ्या भाज्या जास्त छान होतात. तर आता हे परतून झालं ना कांदा, की टोमॅटो टाकल्यानंतर जेव्हा आपण सुका मसाला टाकून हे टाकणार. ए गपरे. तर त्यानंतर ना हा सुद्धा आहे ना आपल्याला जास्त वेळ परतायचा आहे, कमीत कमी 4 ते 5 मिनिटं तरी अगदी बारीक गॅसवरती परतायचा. आणि मध्ये मध्ये बापरे गरम आहे, चिकनचं जे सूप आहे ना ते जर तुम्हाला वाटलं की मसाला कोरडा पडलाय तर मग त्यामध्ये तुम्ही चिकनचं सूप टाकायचं आहे थोडंसं आणि परतत राहायचं 4-5 मिनिटं. तर ठीक आहे, चला आता रेसिपी समजली असेल, पटकन करून घेते आणि मग परत भेटते. काय अरे उचलायचं आहे का? हां, तर आम्ही आहे ना इथे हे जे छोटं कपाट ठेवलंय ते सेम हे वालं कपाट पण तसंच आहे. कसं पकडू येईल का म्हणून हलकं आहे. सायकल ठेवून पडला आजूचा घोडा बसली नाही का ते सरकवून टाका ना मग. नको, कॉफीमध्ये खूप घाण होते. अरे मग इथं गॅप ठेवणार असं तुम्ही. त्यांनी असं लावलंय आणि ह्याच्यावरती अंथरून ठेवणार.
आम्हाला नाही एवढी कपाट आहेत, पण अंथरून ठेवायला जागाच पुरत नाही कोणत्या कपाटामध्ये, त्याच्यामुळे आम्ही कपाटाच्या वर अंथरून ठेवतो. बरं, जर तुम्ही माझ्या आधी जुने ब्लॉग बघत असाल किंवा बघितले असतील माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आधी मी ब्लॉग टाकायची, तर हा इथे ना मी असा जुगाड केलेला आहे. ते तांदळामध्ये ना ते स्टँड ठेवलेले, ते तुटलेलं वगैरे नाही, पण त्याला धक्का लागला नाही की ते लगेच पडतं, त्यामुळे मी त्याच्यात ठेवले. ते बघा अर्धवट वाटण आपलं परतून झालेलं आहे. इकडे कांदा टोमॅटो टाकले तर त्याला आणि ते भात. मला आवाज दिला थांबा आले. तर आता हे बऱ्यापैकी परतून झाले, पण आधी हे म्हटले की भात गरम कर, खाऊया, भूक लागली आहे. तर मग आधी आता हे नाश्ता करतो आणि मग हे शिजायला टाकणार, मग नाश्ता करायला बसणार. आणि ह्याच्यात पण मग आपण चिकनमध्ये जे पाणी वगैरे ते सगळं टाकून घेणार. इथे पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता ह्या पिठाला आहे ना परत एकदा हात मारायचा आहे बरं का. हे असं दिसतंय तुम्हाला, पण ह्याला परत एकदा मी हात मारणार, त्यानंतर ना चपात्या करायला घेणार. आणि इथे एक टोमॅटो राहिला यार कापायचा, शिट जाऊ दे. आता टोमॅटो इथे ऑलरेडी आपलं शिजून झालेलं आहे, त्याचा गाळ झालाय. हे काय म्हणतात ते बघूया. तुम्हाला माहिती का मी आता कारपूर म्हणजे नसतो पप्पांना मदत कर ना. हा, आणि एक गोष्ट मला विचारायची होती, व्हिडिओमध्ये मी खूप फास्ट बोलते का? जर तुम्हाला असं वाटतं असेल, कधी कधी मला असं वाटतं की जसं मी आता रेसिपीचं तुम्हाला सांगत होते, तर ना मला असं वाटतं की मी खूप जास्त फास्ट बोलते. तर जर तसं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. इकडे पहा स्वयंपाकाची भांडी घासून झालेली आहेत. इथे आपल्याला चपात्या करायच्या आहेत अजून. आणि हां, हे मस्त असं पहा रस्सा झालेला आहे, तरीसुद्धा खूप छान आली आहे. आणि आहे ना, यांना स्पेशली अशा पद्धतीने केलेला रस्सा आवडतो, मस्त लिंबू वगैरे पिळून. आणि हां, इथे आपलं हे चिकन सुक्कंसुद्धा झालेलं आहे. ह्याला आहे ना जर कोळशाचं स्मोक दिला ना तर मग अजून जास्त छान लागतं खायला. कोळशाचा स्मोक दे ना. स्मोक देऊ? हां दे ना, चांगलं वाटतं. मस्त शिजलंय पण. आणि ना असं एकदम लयच भारी झालंय. असं त्याचा आहे ना पूर्ण सुगंध असा दरवळतोय मध्ये. काय हो, कुठे गेले? हां स्मोक दे ना. स्मोक देते मी, पण काय वाटतं तुम्हाला, काय सुगंध वगैरे येतोय की नाही घरात? येतोय छान, पण तरी स्मोक दिल्यानंतर जरा अजून जरा चांगलं. संडे असला ना तरी यांच्या ऑफिसचे सारखे कॉल चालू असतात. तर ठीक आहे, चला आता आपण पटकन याला स्मोक द्यायला ठेवते आणि चपात्या करायला घेते लगेचच. आणि एकीकडे भात लावते. आणि किचनची अशी काही कंडिशन आहे, साफ केलं आहे मी बऱ्यापैकी. म्हणजे मी आहे ना स्वयंपाक करता करता आहे ना सगळं उरकायच्या मागे असते. थोडी भांडी पडली की लगेचच घासून वगैरे घ्यायची असं. तर हां हे पहा. तर ठीक आहे, चला बाजू. तुम्ही आहे ना अशा पद्धतीने करून पहा आणि खाऊन सुद्धा मला सांगा कशी होते अशी भाजी. चलो, कुठं फिरतो रे? आणलं का तू परत घरामध्ये? ते पाण्यामध्ये खेळू नको आगवई, इकडे ये तू. लसूण आहे ना हे सगळं काढून ठेवते, म्हणजे मग कचरा नाही होणार. आणि हे टाकून देते. बऱ्यापैकी सगळं क्लीन झालेलं आहे. आणि किचन दाखवा एकदा. किचन पण मी सगळं धुवून वगैरे घेतलंय, सगळं उरकून बसलंय. तर आता इथे किचनवर जी ओढणी दिसतीये ना तिला पूर्णपणे इग्नोर करा, कारण आरूला मी ती बाथरूममध्ये ठेवायला सांगितलेली, त्याने किचनमध्ये ठेवली आहे. काय काय आरूला सांगितलंय कपड्यांच्या घड्या घाल पडतो. आरू कपड्यांच्या घड्या घालतोय बाहेर आणलेल्या. झालं का? हां, हे बघा बरं, हे पास ना भात वगैरे. हो खूप झालं. ते भाऊजी ना घरी येणार होते जेवायला. भाजीला रंग बघा किती छान आले, पण त्यांना काहीतरी काम आलंय अचानक, तर ते बोलले की पोर्ट्रेट करायला. मग आता पॅकिंग करून देते त्यांना. असं हे ग्रेव्ही बस नाही एवढी. अरे हे ह्याचं दाखवत होतं वाटतं. चला
डी मारला जातो. तर ठीक आहे, चला आता सगळं आवरलेलं आहे. हा, मी तुम्हाला एकदा आतलं दाखवून घेते आणि मग पुढे कंटिन्यू करते. तर हे काल शूट घ्यायचं राहिलं, मी आज एडिट करताना माझ्या लक्षात आलं. काल यांनी खूप व्यवस्थित अशा ह्या गोष्टी सगळ्या ठेवल्या होत्या. इकडे थोडीशी जागा होती ना, तर इथे आरूचे काही जे बॅग वगैरे एक्स्ट्राचं ते ठेवले. आणि हा इथे वरती आहे ना अंथरूण यांनी काल खूप व्यवस्थित ठेवलेलं, फक्त तिकडे मागच्या साईडला माझा हात नाही तिथपर्यंत पुरला म्हणून मी 2 ब्लँकेट थोडे पुढच्या साईडने ठेवलेले आहेत. आणि वरती यांचा एक्स्ट्राचा लॅपटॉप आणि अजून काहीतरी ठेवलं आहे. तर ठीक आहे, इथे असं ठेवलेलं आहे सगळं. तर हे असं, आणि आता खूप मोकळा वाटतोय हा हॉल व्यवस्थित. तर बघा, परत मिस्टेक, हॉल नाही बेडरूम. काही अशा चुका होत राहतात ज्यावेळेस मला खूप गडबड असते व्हिडिओ एडिट करायची. पण मी शांततेत व्हिडिओ एडिट केलेला आहे. खूप मोठा आहे तर खूप जास्त वेळसुद्धा लागतो. चला, शेवटचा पार्ट एडिट करायचा आहे, तो एडिट करते, पटकन टाकून देते. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. आता इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे पाहिलाच असेल. चला कंटिन्यू करूया. हां, तर आता तुम्ही पाहिलंच असेल आतमध्ये कसं यांनी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे. तर ठीक आहे, आरू इथे काहीतरी करत बसलाय त्याचं. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला असे ब्लॉग पाहायला आवडतील किंवा नेहमी आरूचं आणि माझं मी जे टाकते ते पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगत जा. बरं ठीक आहे, चलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.